मी आणि मंदी आम्ही दोघीच वावरत. हां, त्याचं काय झालं, त्यांचा आणि आमचा पैरा होता. त्यांच्या शेतातनं शेंगाची पोती यायची. बैलगाडी होती ठरवलेली, पण बैलगाडीत जागाच नाही. तरी कशी बशी 4 पोती टाकली. आता 2 पोती राहिली का. मग काय, माणसं म्हणली ही पोती टाकून आम्ही लगेच येतो माघारी. आणि एवढ्या रानात तुम्ही दोघीच? मग काय, आणि जसा काळोख पडायला लागला तसं लागलं की ग भ्या वाटायला. बया. तिला म्हटलं 2च पोती आहे, जाऊ घेऊन. होय नाही करत लागलो की वाटवला. मग काय, तो आपल्या बिग्यातला लांबडा वड आहे का नाही, हा. त्याच्यावर बया मला काहीतरी हल्ल्यागत दिसलं. बया. मंदीला म्हणलं पळत जाऊ, पण मागनं काहीतरी पळत असल्यागत वाटलं. माग वळून बघितलं तर कोणच नाही. आणि पुढं बघून चालायला लागलो तर नावानिशी कोणतरी हाक मारत होतं. नावानिशी? होय. हाय का बया, आणि त्या लोक कसं कळलं तुझं नाव? अगं सगळं माहिती असतंय, आता आत्माच आहे म्हणल्यावर. होय ग, मग पुढं काय झालं? अगं पुढं काय, मी आणि मंदी पोती तिथंच टाकून आम्ही घरला. दुसऱ्या दिवशी बैलगाडीनं जाऊन पोती आणली. तेव्हापासून बया तिकडं जायचं म्हणलं की अंगावर काटाच येतोय बघ. अगो, त्या वडावर हायच बया म्हणतात सगळी. माग नाही का, हं. श्रीरंग आप्पा आणि पांडुरंग तात्या हं. ह्यासनी दोघांनी धरूनच आपटलं अगं होतं. बाई. बाई. अगो पैलवान गडी दोघं बी, दोघांनी बी आवरलं नव्हतं बघ ते. बघ. झाडावर असतेच बया, लय करून ती लावसटीनच असत्या. त्या आपल्या येशीवरच्या वाकड्या बाबळीवर दोघं नवरा बायको आहेत म्हण. होय. माग नाही बा, त्या सध्या नानाला तंबाखू मागितली होती. अगं दिली बाई तंबाखू, तंबाखू दिली की सोडत नाही म्हण. अगं दिली तंबाखू, आता त्यांना काय माहिती कोण आहे ते. आणि तंबाखू दिली आणि पायाकडे बघितलं तर पाय उलट. बाई. बाई तसं पळत सुटलं. आणि लागलं की भूत माग. मग कसं सोडलं? अहो चुना दिलाच नाही म्हणून सोडलं. म्हणजे दिनेनं भूताला चला लावला म्हणायचा.